रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात आणि नागमोडी पद्धतीनं आयशर ट्रक चालवून इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी 2 चालकाविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना वणी पिंपळगाव रस्त्यादरम्यान कन्हैया ढाबा ते मावडी फाट्यादरम्यान 18 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिजित पांडुरंग भालेराव राहणार तिसगाव तालुका दिंडोरी हे त्यांच्या स्कोडा कारने क्रमांक MH47S 1766 तिसगाव येथून पिंपळगाव मार्गे वणीच्या दिशेने जात होते। सकाळी साधारण 6:45 वाजेच्या सुमारास कन्हैया ढाबा परिसरात समोरून येणाऱ्या 2 आयशर चालकांनी रस्त्यावर धुमाकूळ घातला। आयशर वाहन बेदारकपणे आणि नागमोडी पद्धतीने वाहने चालवत होते। फिर्यादीने त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता चालकांनी गाडी न थांबवता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी आयशर क्रमांक MH15 JC 3111 चा चालक ऋषिकेश एकनाथ बर्डे राहणार देवगाव तालुका निफाड, आयशर क्रमांक MH15 HX 3111 यावरील चालक सचिन जीवितास धोका निर्माण होईल असे वर्तन केल्याप्रकरणी अभिजित भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल केला। तसेच दोन्ही आयशर चालकांना ताब्यात घेऊन त्यांची नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे यांनी गावातील प्रमुख रस्त्याने धिंड काढून महामार्गावर स्टंटबाजी किंवा बेदारकपणे वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारे आढळल्यास अशाच प्रकारची कडक कारवाई केली जाईल असा इशारा नागरिकांमध्ये देण्याचा प्रयत्न केला। माझं नाव ऋषिकेश एकनाथ बर्डे। काय केलं तू? स्टंटबाजी केली मी वणीवरून पिंपळगावला आयशर घेऊन जात असताना मी रस्त्याला स्टंटबाजी केली नागिन केली म्हणजे काय केली? रस्त्याच्या मधोमध काय केलं होतं तू? गाडी वाकवली, स्टंटबाजी केली आणि वणीचे पोलीस स्टेशन आता सरळ चालू। आमची चूक आमच्या लक्षात आली, तिथून पुढे अजिबात करणार जिल्हा कायद्याचा बांध। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी रितेश पारख, वणी।